असंच रचलं उन्मेष दादांना बदनाम करण्याचं कायम षडयंत्र आणि लोकांची केली फसवणूक। बघा खरा प्रकार काय आहे, काय म्हणतोय खरा शेतकरी। त्या मंगेश दादा आम्हाला सांगितलं चला तुम्ही इथून पोलीस स्टेशनला चला, तिथं तुम्हाला आम्ही न्याय देऊ। काय पण फिर्यादी मी स्वतः आहे, आम्हाला अजूनपर्यंत न्याय भेटला नाहीये, मंगेश दादा चव्हाण हे मला बोलले होते तुला 50,000 रुपये देणार होते, पण ते आम्हाला काय आजपर्यंत भेटले नाहीये। 2 वर्षांपूर्वी ज्या कापूस विक्रेत्या शेतकऱ्याला न्याय दिल्याचं खोटं चित्र मंगेश चव्हाण यांनी निर्माण केलं, त्या शेतकऱ्याला आजही न्याय मिळाला नाही। आपला हा खोटारडेपणा झाकण्यासाठी त्यांनी भाजपचा पदाधिकारी उभा करून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। झाला होता ती माझी स्वतःची कापूस होती, हे विनाकारण जे व्हिडिओ बनवताय हे त्यांची कापूस नाहीये, ही स्वतः कापूस माझीच होती, काटा पकडलेलं ते। आणि त्यानंतर ते तिथं कोणी फोन लावून मंगेश दादाला तिथं बोलवून तिथं अजून त्या मंगेश दादा आम्हाला सांगितलं चला तुम्ही इथून पोलीस स्टेशनला चला, तिथं तुम्हाला आम्ही न्याय देऊ। काय पण फिर्यादी मी स्वतः आहे, आम्हाला अजूनपर्यंत न्याय भेटला नाहीये। मंगेश दादा चव्हाण हे मला बोलले होते तुला 50,000 रुपये देणार होते, पण ते आम्हाला काय आजपर्यंत भेटले नाहीये। मंगेश दादानी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, तिथं बोलले आम्हाला की तुम्हाला न्याय देऊ म्हणून, आम्हाला काय न्याय भेटला नाही। पोलीस अजून चौकशी केली नाहीये, ते चोरांना अजून पकडले नाहीये, कोणी काय ते अजून काय माहित नाहीये। आम्हाला फोन नाही पोलीस स्टेशनवरनं काहीच नाहीये, आम्हाला न्याय भेटला नाहीये। नेता तो असतो जो आधी न्याय देतो आणि मग श्रेय घेतो, मात्र मंगेश चव्हाण आधी सगळा लवाजमा घेऊन मीडिया समोर हिरो बनायचा प्रयत्न करतात आणि न्याय मात्र शोधूनही सापडत नाही। मंगेश चव्हाण यांच्या याच खोटारडेपणाचा बोरखा टराटरा फाटायला सुरुवात झाली आहे। स्टंटबाज, नौटंकीबाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाळीसगावचे सन्माननीय आमदार साहेब आहेत। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा, सोशल मीडिया सगळी सज्ज टीम, जसं काही डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला, असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झाल्याचा अभिमान वाटेल, असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला। पण प्रत्यक्ष आज तागायत देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले, ना त्या संदर्भात कुठली कार्यवाही झाली, ना गुन्हा दाखल झाला। अजूनही ते तसंच आहे, फक्त चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात सवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम झाला। आपण बघितलं असेल 1.5 वर्षापूर्वी एका सायबर कॅफेची तोडफोड करून चुकीचे कामं, लैंगिक शोषण किंवा काही चुकीचे होत असतील या अनुषंगाने राज्यभरातल्या मुलींच्या पालकांना तर असं वाटलं की अरे काय आपल्या मुलींचा आणि चुकीच्या कामाला विरोध करून न्याय देणारा हा आपला उद्धारदाता आहे की काय, अशी भावना तयार करून केवळ त्या ठिकाणी देखील पोलीससोबत, नगरपालिका यंत्रणासोबत आणि तोडफोड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल करत, पेड प्रमोशन पैसे लावून व्हायरल करत मी कसा त्या ठिकाणी वेगळा आहे असा प्रयत्न सोशल मीडियातून करत या सवंग लोकप्रियतेचा रोग म्हणण्यापेक्षा जो त्यांना आजार झाला आहे। शेतकऱ्यांसाठी उन्मेष दादा पाटील यांनी केलेलं काम संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, पण आजवर सातत्यानं उन्मेष दादांची खोटी बदनामी करण्याचं षडयंत्र मंगेश चव्हाण यांच्याकडून करण्यात आलं। उन्मेष दादांची बदनामी कशी पद्धतशीरपणे करून मंगेश चव्हाण नावाचा फुगा फुगवण्यात आलाय हेच यातून सिद्ध होत आहे।